आपल्याला जर आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने घेऊन जायचा असेल तर त्या बिझनेसची आपल्याकडे वेबसाईट असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे वेबसाईट असेल तर आपण कोणता प्रोडक्ट विकतोय, कोणती सर्व्हिस विकतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली आपल्या वेबसाईटवर दाखवू शकतो. आणि त्या सगळ्या ज्या काही सर्व्हिस असतील, ज्या काही प्रोडक्ट असतील आपले, ते प्रोडक्ट सर्व्हिस आपण ऑनलाईन पद्धतीने लोकांसमोर ते डिस्प्ले करू शकतो. त्याच्याने काय होणार आहे, आपला जो काही कस्टमर असेल त्या कस्टमरला आपल्या प्रोडक्ट विषयी, आपल्या बिझनेस विषयी, आपल्या ब्रँड विषयी सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर बघायला मिळेल. पण वेबसाईट तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गरज असते ती आपला डोमेनची. बरोबर. डोमेन काय असतं, तर आपला जो काही बिझनेस असतो त्याचं एक नाव असतं. आपण ठरवलेलं असतं की ह्या ब्रँड नेमने आपल्याला बिझनेस चालवायचा आहे. आजकाल तुम्ही बघतात Amazon.com, Flipkart.com, ओला. तर अशा पद्धतीचे हे जे काही ब्रँड आहेत, तर यांच्या ज्या वेबसाईट बनवल्या जातात ना, तर त्यामध्ये एक डोमेन रिक्वायर्ड असतो, डोमेनची गरज असते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या नावाने डोमेन घेऊ शकतात किंवा तुमच्या बिझनेसच्या नावाने घेऊ शकतात. असे व्हरायटी ऑफ तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्रँड नेमचं डोमेन घेऊ शकतात. आता डोमेन कसं घ्यायचं, ते परचेस कसं करायचं, ऑफरमध्ये कसं घ्यायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ बघायचा आहे आणि ह्यामध्ये दिलेल्या सगळ्या स्टेप्सनुसारच तुम्हाला तुमचं डोमेन परचेस करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता स्क्रीनकडे जाऊयात आणि स्क्रीनवर प्रॅक्टिकली समजूयात की डोमेन कसं परचेस करायचं. तुम्हाला काय करायचंय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीचं जे काही डॅशबोर्ड असेल त्या डॅशबोर्डवर तुम्ही ओपन होणार, म्हणजे लँड होणार. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं. तिथनं क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली ह्या ठिकाणी माहिती बघायला मिळेल. असं पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता तुम्ही मोबाईल मधनंही घेऊ शकतात आणि तुम्ही लॅपटॉप मधनंही, पीसी मधनंही घेऊ शकतात. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, आपल्याला डोमेन घ्यायचं आहे. पण डोमेन सोबत आपल्याला होस्टिंग सुद्धा रिक्वायर्ड असेल, कारण वेबसाईट जर बनवायची असेल तर आपल्याला होस्टिंग घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय करायचंय, जर आपण होस्टिंग घेतलं तर आपल्याला डोमेन हे फ्री भेटतं पहिल्या वर्षी. ठीक आहे. तर होस्टिंग घेण्यासाठी, होस्टिंग आपल्याला परचेस जर करायची असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज बघायला मिळणार आहे. तुम्ही काय करायचं, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला स्टार्ट नाववर क्लिक करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आता या ठिकाणी काय दिलंय, सिंगल वेबसाईट दिली आहे, प्रीमियम, बिझनेस, क्लाउड, स्टार्टअप. यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल की कोणतं चूज करायला हवं. आता हे जर आपण चूज केलं, आजपर्यंत आम्ही सगळ्यांना सजेस्ट हेच करत आलो की तुम्ही प्रीमियम मध्ये जा. बिकॉज काय, प्रीमियम मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फायदा असा होतो की तुम्ही अनलिमिटेड, म्हणजे कमीत कमी 100 वेबसाईट बनवू शकतात. त्यानंतर तुम्हाला SSL सर्टिफिकेट सुद्धा मिळतो. बरोबर. आणि एक डोमेन तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, की हे जे 129चं जे काही पॅकेज आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. ओके. आता ह्या ठिकाणी आपण काय करेल, चूज प्लॅन याच्यावर क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं, पुढे जाऊ, सिंपल आहे. तुम्ही ह्या स्टेपनुसार गेलात की तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर आपल्या ह्या खालच्या लिंकवर, जे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे समजा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, आपण होस्टिंग घेतली आहे 4,953. किती दिवसासाठी, 48 महिन्यासाठी. म्हणजे काय होतं, ह्या पद्धतीने आपल्याला ऑफर बघायला मिळतात. तर या ठिकाणी आपण समजा एवढं प्रोसेस केली, आपल्याला या ठिकाणी आलोय, आपल्याला काय करायचं, पटकन आपल्याला आपलं परचेस करायचंय. कारण ऑफर चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मला फक्त एकच वर्षाचं घ्यायचंय, 1 महिन्याचं घ्यायचं नाही, कारण ते तुम्ही चालू करता करता, शिकता शिकता तुमचा 1 महिना संपून जातो. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, कमीत कमी 12 महिन्याचं घ्यायचंय. ठीक आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही कमीत कमी 12 महिन्याचं घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही 48, म्हणजे आता बघा, तुम्ही जर 12 महिन्याचं घेतलं तर तुम्हाला 2100 रुपये जातात. आणि तेच जर तुम्ही समजा 24 महिन्याचं घेतलं तर तुम्हाला 3436 रुपये जातात. बरोबर. आणि तेच जर तुम्ही 48 महिन्यांचं घेतलं तर तुम्हाला 4953 रुपये, म्हणजे 103 रुपयाला तुम्हाला पर मंथ हे डोमेन घेता येईल. तुम्ही काय करायचं, समजा 48 महिन्याचं आपण घेतोय, आपल्याला काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचंय कंटिन्यूवर. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपला जो काही मेल आयडी असेल तो मेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे.
अशा पद्धतीने समजा आपण मेल आय डी टाकला आणि पासवर्ड तुमच्या मर्जीने, पण हा पासवर्ड तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे. एकदा काही तुम्ही या ठिकाणी आलात, कंटिन्यू करायचं. सॉरी, हे ऑलरेडी आपला रजिस्टर्ड आहे, आपण दुसरा मेल आय डी यूज करू शकतो. जर तुमचा नवीन असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ठीक, या पद्धतीने आपण त्याला रजिस्ट्रेशन केले. ठीक आहे, आपला मेल आय डी टाकायचा आणि एक नवीन पासवर्ड तयार करून आपण सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या ठिकाणी तुम्हाला सिंपल लॉजिक लावायचंय. इथे तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. समजा मी माझी माहिती भरतो, हेमंत चौधरी. याच्याने काय होतं की तुमच्या नावाचं जे काही बिल असेल ते तुम्हाला जनरेट करून मिळेल. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी इंडियाच राहील, ॲड्रेस पुणे सिटी पुणे. त्या ठिकाणी आपण आपला जो ओरिजिनल ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. नंबर 307, स्टेट महाराष्ट्र. या पद्धतीने आपण टाकलं. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, आता या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, कंटिन्यू करायचंय. किती पेमेंट आलंय ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात. आता नॉर्मली काय होतं की आपली जी काही फीज असेल ती आणि त्याच्यावर टॅक्स 5,845 रुपये झाले. तुम्हाला काय करायचं, आता या ठिकाणी सगळी माहिती रेडी आहे. तुम्हाला फक्त जाऊन या ठिकाणी जाऊन आपलं जे काही पेमेंट असेल ते पेमेंट डन करायचं आहे. UPI पेमेंट असेल समजा, या ठिकाणी तुमचा UPI जो मोबाईल नंबर असेल तो आणि या ठिकाणी UPI कोड टाकायचा. एकदा का या ठिकाणी कंटिन्यू केलं, जसं आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्या पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी टाकायचं आणि तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. हे परचेस केल्यानंतर तुम्हाला त्याचा मेल आय डीवर तुमची लॉग इन्स येतील आणि सोबतच तुम्ही डायरेक्टली काय करायचं, होस्टिंगरवर गेलात. या पद्धतीने होस्टिंगरवर जायचं आणि या ठिकाणी लॉग इन ऑप्शन आहे. लॉग इनवर गेलात, या ठिकाणी जो आपण मेल आय डी टाकलेला तो आणि तो जो पासवर्ड तयार केलेला आहे तो करून लॉग इन करायचं आहे. हे जे काही तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला तुमचं डॅशबोर्ड बघायला मिळून जाईल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग कसं वेबसाईट बनवायचं काय ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता तुम्हाला ज्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला होस्टिंग आणि डोमेन परचेस करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला सध्या ऑफर पण चालू आहे. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. ती माझी ॲफिलिएट लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्यातनं डिस्काउंट मिळेल आणि मलाही त्यातनं काही कमिशन मिळेल. त्यामुळे तुम्ही काय करायचं, जाऊन त्या लिंकवरनं आपलं होस्टिंग डोमेन परचेस करायचं आहे. आता वेबसाईट कशी बनवायची त्यावर आपण पाहणार आहोत. वेबसाईट पण दोन प्रकारे बनवले जातात. एक बिझनेस वेबसाईट असते आणि एक ब्लॉग वेबसाईट बनवायची असते. जर तुम्हाला तुमचा ब्लॉग तयार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी देणार आहे पुढचे जे काही व्हिडिओ येतील त्यामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, फक्त होस्टिंग आणि डोमेन कशा पद्धतीने परचेस करायचं याविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सोबतच काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.